स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह काट्याच्या आलीवर बसले. तेथे आले तीन कुंभार, स्थिती, उत्पत्ती आणि लय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. काय विलक्षण मांडणी आमच्या संतांनी केली. ही वेशभूषा परिधान केली. बुरगुंडा सांगितला बुरगुंडा. शेवटच्या घटकापर्यंत पूर्वीला कुठलीही प्रसार माध्यम नव्हते, सोशल मीडिया नव्हता. मग अशा काळामध्ये माझ्या शेवटच्या घटकापर्यंत संतांचे विचार केले पाहिजे, प्रबोधन विचार केले पाहिजे, म्हणून नाथांनी बुरगुंडा निवडला. बुरगुंडा म्हणजे हे बसलेलं काखेमध्ये बसलेलं हे लेकरू नाही बरं का. हा कुरकुला घेतला, याला बुरगुंडा म्हणायचं नाही. बुरगुंडा म्हणजे ज्ञान, माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण. संत एकनाथ महाराजांचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे बुरगुंडा. कारण शेवटच्या घटकापर्यंत समाजामध्ये अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण, भक्तीचं महत्व नाथांनी या बुरगुंडातून मांडलं. आणि आध्यात्मिक विषयातून दश अवताराचे महत्व, आदिशक्ती नारायणी भगवती सांगायला लागली. हातामध्ये तिने काय घेतलं, हे प्रतिकात्मक घेतलं. हे काय खरं खुरं नाही. आणि असं जर घेऊन मी फिरायला लागले तर म्हणतात, ए बाई चल पुढची गल्ली घे. हे फक्त प्रतिकात्मक घेतलं. हे बाई सुजाची पोहात घ्या, पनीरी चाची गाणं घे माय, म्हणतात केव्हा घे माय, काळी पोहात घे माय, टकलीला बघा घे, गोडकीला केस घे माय. या खालच्याची आता काय प्रतिभा तोंडाकडे माता माता आधीवर भाकर घेऊया गरम गरम भात व तुपाची धार तुला सुया द्या आणि देत्या चाची गाळण देते.